सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची वरती जी त्यांनी लेखमाला लिहिलेली आहे ती कालच्या पुढे सुरू करते. आनंदीला आता अभ्यासात रस वाटू लागला. मराठीची 2-3 बुकं वाचून झाली. भूगोलाचे प्राथमिक गोपाळरावांनी शिकवलं. प्रथम तिला व्याकरणाचा कंटाळा यायचा, पण गोपाळरावांनी निरनिराळी उदाहरणं देऊन तिला समजावून सांगितलं. नुसती भाषा वाचण्यापेक्षा त्यातील शब्दांचे स्थान जाणणे जास्त महत्त्वाचं आहे. व्याख्या कशी करावी हे समजून सांगताना त्यांनी काही जुन्या ओव्या तिच्याकडून पाठ करून घेतल्या. ग्रंथामध्ये दृष्टांत हवा त्यासाठी त्यांनी श्रीधरच्या ओव्याही पाठ करून घेतल्या. अमृताहुनी गोड अन्न रुची नसे शाखे विण दृष्टांतावीण ग्रंथ संपूर्ण रसीन चढे सर्वथा. अलंकार शोभे नितंबरी की गगनमंडित उडुगणी की मानस सरोवर मन असा वाचुनी शोभान दिसे सर्वथा. की विरक्ती वीण ज्ञान की प्रेमे वीण भजन की दाने वीण भाग्यपूर्ण दृष्टांत विना ग्रंथ जैसा. गोपाळरावांनी व्याकरणाबरोबर निरनिराळ्या काळात भाषा कशा बदलत गेल्या हे उदाहरणासहित शिकवलं. पेशवाईतील भाषा, दादोबा पांडुरंगांची भाषा, महादेव शिवराम गोळे यांची भाषा कशी निरनिराळी आहे हे त्यांनी तिला पटवून दिलं. वाक्य म्हणजे काय, उद्देश कोणते, विधेयक कोणते, संयुक्त वाक्य कसं असतं हे शिकवल्यावर आनंदी स्वतः वाक्य तयार करून कागदावर उतरवू लागली. 5-7 वाक्य लिहिल्यानंतरच तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. पण गोपाळरावांनी तिचा तो आनंद टिकू दिला नाही. म्हणाले, नुसते 4-5 वाक्यात एवढी हुरळून जाऊ नकोस. तुला अशी शेकडो पानं लिहावी लागतील. नुसते मराठीतच नाही तर इंग्रजीत सुद्धा. गोपाळरावांनी तिला संस्कृतबरोबर इंग्रजीचेही पाठ द्यायला सुरुवात केली. इंग्रजी, संस्कृत, मराठी 3 वेगवेगळ्या भाषा. तिला मोठी गंमत वाटू लागली. अभ्यास चालला होता. दिवस पण भरत आले होते. तिच्या आजीने बाळंतपणाची सगळी तयारी करून ठेवली होती. सगळे मदार त्यांच्यावरतीच होते. शरीरात जडत्व आलं होतं. अभ्यासात मन लागेना. गोपाळरावांनीही अभ्यासाबद्दल बोलायचं सोडून दिलं. एका रात्री आनंदीला कळा सुरू झाल्या. गोपाळराव बाहेरच्या ओसरीवर बसून बातमीची वाट पाहत होते. काही वेळाने मुलगा झाल्याची बातमी आजीबाईंनी दिली. ते निर्विकारपणे तसेच तटस्थ बसून राहिले. 10-12 दिवसांनी गोपाळराव आनंदीच्या खोलीत गेले. आनंदी मुलाला पाजीत होती. 2-3 मिनिटांनी तिनं मुलाला खाली ठेवलं. ते तसेच उभे असलेले पाहून तिच्या लक्षात आलं, नवऱ्याचं काहीतरी बिनसलं आहे. एक प्रकारचं भय तिच्या सर्वांगात भिनलं. गोपाळराव म्हणाले, मूल 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 किती दिवस वाया घालवणार आहेस? आणलेली बुकं कोण वाचणार? आजींना राहवलं नाही. म्हणाल्या, अहो हे काय बोलणं? ओल्या बाळंतिणीला बुकं वाचायला सांगता? बस झाला तमाशा. आता ती बुकं वाचणार नाही. रागारागाने ते निघून गेले. 2-3 दिवस ताणतणावातच गेले. एके दिवशी ऑफिसमधून आल्यावर ते बाळंतिणीच्या खोलीत गेले. आजीबाई बाहेर सटकल्या. ते नुसतेच उभे असलेले पाहून आनंदीनं विचारलं, का रागावलात? चांगला मुलगा झाला, काय चुकलं? ते म्हणाले, मुलगा झाला हेच चुकलं. मुलगी झाली असती तर तिला चांगलं शिकवलं तरी असतं. मग गंभीरपणे म्हणाले, गेला 1-1.5 महिना तुझी गय केली. उद्यापासून अभ्यासाला लागायचं. उद्या रात्री इंग्रजीचा पाठ वाचून ठेवायचा. भयानं आनंदीचा घसा कोरडा पडला. कसा बसा होकार भरल्यावर मुलाकडे न पाहताच गोपाळराव थराथरा निघून गेले. दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आले ते तणतणतच. तिरसटपणे म्हणाले,
धडा झाला नसेलच. ती सुन्नपणे बसून राहिली. त्या आणखी आरडाओरडा करणार तोच आजीबाई हळूवार आवाजात म्हणाल्या, मुलालाच बरं नाही. सकाळी अंग चांगलंच तापलं होतं. आता ज्वर जास्त वाढला. छाती वाजत आहे. निश्वास टाकू ते बाहेर येऊन बसले. पुढे आठवडाभर त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार चालले. पण गोपाळराव तिराहितासारखे बघत होते. गावात डॉक्टर होता, पण तो ख्रिस्ती होता. त्याला घरात आणायचं, बाळंतिणीच्या खोलीत न्यायचं, बायकोला आणि मुलाला तपासायला सांगायचं. कसं शक्य आहे? त्यांच्या मनात विचार एकदम चमकून गेला. गावात एखादी ब्राह्मण बाई डॉक्टर असती तर. एका रात्री बाळाचं जरा जास्तीच झालं. सर्व इलाज थकले. शेवटी पहाटेच्या वेळी बाळाने या जगाचा निरोप घेतला. रडण्याचा एकदम कल्लोळ उठला. आनंदी ढसाढसा रडली. गोपाळराव शांत स्थितप्रज्ञ होते. आजीबाई रडत म्हणाल्या, त्या दिवशी तिने सांजेला यांनी अभद्रासारखी आंघोळ केली, आता पुन्हा करा म्हणावं. पुढचे 8-10 दिवस असेच दुःखात गेले. गोपाळरावांना दुःख झालं की नाही कळत नव्हतं. आनंदी थोडी सावरली. काही दिवसांनी ती दोघं पुन्हा खोलीत झोपायला लागली. गोपाळरावाने तिला जवळ घेऊन थोपटलं. बऱ्याच दिवसांनी असा प्रेमळ स्पर्श झालेला नव्हता. आनंदी थरारली. हळूवारपणे गोपाळराव म्हणाले, झालं हे वाईटच झालं. तिला रडू कोसळलं. म्हणाले, मूल जगायला हवं होतं, पण आता गेलं म्हणून रडत बसण्यात काय अर्थ आहे? तू जास्ती मनाला लावून घेऊ नकोस. आता वेळ न दवडता उद्यापासून अभ्यासाला लागायचंस. तू जास्त अभ्यास करावा असं देवाच्या मनात होतं, म्हणून असं झालं. तू इतकी शिक की लोकांनी तुझं नाव घ्यावं. सर्व विद्वानांसारखी विद्वान हो. आनंदी बिचारी हतबल झाली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिला वागणं भाग होतं. त्यांचं घर म्हणजे एखाद्या बेटासारखंच वाटत होतं. कोणाचं येणं जाणं नाही. आनंदी जणू दुसऱ्या जगातली स्त्री बनली होती. गोपाळरावांशिवाय दुसरा मनुष्य तिच्या जगात नव्हता. पुस्तकांशिवाय दुसरं काहीच नव्हतं. आजी स्वयंपाकघरात, गोपाळराव ऑफिसमध्ये आणि आनंदी पुस्तकात. बरीच पुस्तकं वाचून झाली. नाना रत्नांनी भरलेली गुहा बघावी तसं तिला झालं. शब्द शब्द, निरनिराळ्या अर्थाचे, डौलाचे. त्या शब्दांनी ती मोहित झाली. एके रात्री ती पुस्तक काढायला लागली तेव्हा गोपाळराव म्हणाले, आजपासून संस्कृतचा अभ्यास बंद. का? तू संस्कृत पंडित झालीस तरी समाजाला, देशाला त्याचा काय उपयोग? संस्कृत बंद करून इंग्रजीवर लक्ष केंद्रित कर. त्यांनी हार्डवर्ड्सचं पुस्तक काढलं आणि स्वतः वाचून त्यातील अर्थ समजावून सांगू लागले. ते अर्थ सांगत होते आणि आनंदी भारावल्यासारखी झाली होती. आनंदीचे संस्कृत जवळजवळ सुटलं होतं. इंग्रजीत चांगली प्रगती होऊ लागली. गणित, शास्त्र, भूगोल यातही ती चांगली प्रवीण झाली. आनंदीला समुद्रावर जाण्याची चटकच लागली होती. आजूबाजूचे लोक कुजबुजत होतेच, पण आता काही वाटेनासंच झालं होतं. ज्ञानग्रहण करण्याची तिला गोडी लागली होती. तिच्यात आमूलाग्र बदल होऊ लागला. समुद्रावर गेले की तिथल्या उंचवट्यावर दोघे बसत होती. त्या अवस्थेची आनंदी स्वतःशी तुलना करी. ज्ञान अजून लांब आहे, पण त्याच्या लाटा दिसत आहेत. थोड्या अवकाशात ज्ञानसागराच्या लाटा वेगानं आपल्या अंगावर चहूबाजूंनी येऊन थेट आपल्याला घेरतील. एकदा गोपाळरावांनी मुंबई राज्याचा नकाशा आणला. तो कसा बघावा, त्याचं स्केल काय, वेगवेगळ्या चिन्हांचा, रंगांचा अर्थ सारं त्यांनी तिला समजावून सांगितलं. नंतर त्यांनी हिंदुस्तान, इंग्लंड, अमेरिका सगळे नकाशे तिला समजावून सांगितले. तिचं लहानसं डोकं जगाचा अफाट पसारा पाहून चक्रावून गेलं. स्तिमितच झाली ती. दोघांचं सहजीवन चमत्कारिक रीतीने चालू होतं. त्यांचं नातं होतं.
ज्ञान देणं, ज्ञान घेणं, पती पत्नींपेक्षा गुरु शिष्याचं किंवा सिद्ध साधकाचं असे संबंध त्यांचे जास्ती होते. सुरुवातीला पोरवयामुळे आनंदीला नटावं, मुरडावं, बायकात बसून गप्पा गोष्टी कराव्यात, सण वार व्रतवैकल्य करावी असं वाटायचं. परंतु ती सर्व गोडी गुरुने शोषून घेतली. ती नुसती ज्ञानाची साधक बनली. इतर जगाशी त्यांचा जणू संबंधच राहिला नाही. ती दोघे फिरायला जात. बाई इंग्रजी शिकते हे लोकांच्या पचनी पडत नव्हते. समाजाला कुठेतरी जखम झाल्यासारखं वाटत होतं. त्यांना नीट जगू देणं समाजाला अपमानास्पद वाटू लागलं. एकदा गोपाळरावांनी मुंबईहून पृथ्वीचा गोल आणला. त्या गोलात कितीतरी देश, डोंगर, समुद्र होते. आनंदी हरखून बघू लागली. चल आपण समुद्रावर फिरायला जाऊ असं म्हणत दोघेही बाहेर पडले. रस्त्याने जाताना पृथ्वी कशी गोल आहे त्याबद्दल तिला सविस्तर माहिती देत होते. तोच वरच्या मजल्यावरून केराची टोपली त्यांच्या अंगावर रीती केली गेली. दोघांनी वर बघितलं तर वकील साहेब खो खो हसत होते. खाली रस्त्यावर पोस्टातला क्लार्क नारोपंत पटवर्धन उभे होते. डोळे मिचकावत वकिलांकडे पाहत म्हणाले, हे काय, खालून मोठी ज्ञानी माणसं बायकोला घेऊन फिरायला निघालीत आणि तुम्ही वरून केर उधळताय. गोपाळरावांच्या डोळ्यात आग भडकली. खाली मान घालून पुढे निघाले. पोस्टातली तिकीटं मोजता येत नाहीत आणि बायकोला इंग्रजी शिकवतोय. छान छान. खाली मान घालून अपमानित जखमी जनावराप्रमाणे ते पुढे निघाले. समुद्रावर आपल्या रोजच्या जागेवर दोघे जाऊन बसले. गोपाळराव खिन्न उदास झाले होते. चेहरा उतरला होता. आनंदी मात्र त्या पृथ्वी गोलाभोवतीच फिरत होती. तिला समुद्रापलीकडचं सुंदर जग दिसत होतं. काही वेळानं तिच्या लक्षात आलं, आज गोपाळराव काहीच बोलत नाहीत. तिनं विचारलं, बोलत का नाही? बोलावंसंच वाटत नाही, कशातच अर्थ नाहीसं वाटतं. त्यांच्या डोळ्यात कधीच न दिसणारे उदास छटा त्यांच्याकडे ती पाहतच राहिली. म्हणाले, चल परत जाऊया. दोघेही परत निघाले. रस्त्याने तोच प्रकार. मुद्दाम खाकरणं, चिडवणं, खडे मारणं चालूच होतं. गुन्हेगाराप्रमाणे घरी आले. रात्रीचं जेवण मुकाट्याने झालं. निराशा गोपाळरावांच्या आतपर्यंत शिरली होती. आनंदीनं इंग्रजीचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. ते म्हणाले, आज नको. तिनं पुस्तक मिटलं. आश्चर्यानं विचारलं, काय झालं? ते उफाळून म्हणाले, मी कधी कोणाच्या आधेमध्ये नसतो, मग मला हे लोक अशी का छळतात बरं? आपण मनावर घेऊ नये. गोपाळरावांनी डोळे विस्फारून बायकोकडे पाहिलं. समईच्या प्रकाशात हाती पुस्तक घेऊन मांडी घालून बसलेल्या तिचं रूप त्यांना एकदमच वेगळं दिसू लागलं. ही आपलीच बायको ना? कल्याणला न शिकण्याचा हट्ट धरणारी, अक्षर ओळख नसणारी, ती हीच होती का? कचेरीतही असंच आहे. त्यांचं काम बरं आणि ते बरे. कुणाशी एक शब्द बोलत नाही, तरी सगळे लोक विरुद्ध असतात. कुत्सितपणा चालू असतो. दोष काय, तर ते बायकोला शिकवतात. त्यांच्याबरोबर पानाच्या पिचकाऱ्या मारत नाहीत, त्यांच्यात बसत नाहीत, गावाच्या उठाठेवी करत नाहीत. आनंदीला हसू आलं. म्हणाली, अहो, लोक प्रत्येकालाच हसतात. लोक पायी चालू देत नाहीत, घोड्यावरही बसू देत नाहीत. आपणच सांगितलं होतं ना, गॅलिलिओलाही लोक असेच हसत होते. केरुनानांची टर उडवत होते. चालायचंच, आपण मनावर घेऊ नये. गोपाळराव तिच्याकडे बघतच राहिले. ती आपल्या धुंदीत बोलत होती. मंडळी, आज आपण इथे थांबणार आहोत आणि ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. मीनाक्षीताई देशमुखांचे पुन्हा एकदा आभार. आणि उद्या आपण नक्की भेटणार आहोत. या बोलण्याप्रमाणे आपण आज मी तुमचा निरोप घेते. तर धन्यवाद.